अनंत तरेंचं ऐकायला हवं होतं, आता पश्चाताप होतोय उद्धव ठाकरेंकडून। अनंत तरेंच्या आठवणींना उजाळा देण्यात आलेला आहे। दिवाळीत महिषासुराला मारल्याशिवाय राहणार नाही। ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर जहरी टीका केली आहे। योगेश कोळी लिखित अनंत आकाश पुस्तकाचं प्रकाशन पार पाडलं, त्यावेळी ते बोलत होते की काही जण प्रामाणिकपणाने निष्ठेने सांगत असतात आणि अशी भोवताली गर्दी असते की आपल्याला कळते की हा माणूस खरा आहे। पण निष्ठेची मुखवटे लावलेली माणसं आपल्या आजूबाजूला एवढा वेडा घालून बसतात की नाही म्हटलं तरी थोडंसं नकळत दुर्लक्ष होतं। आणि आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हाच जर का अनंत तरे यांचं ऐकलं असतं तर आता जरा कुठे गळ्याशी येतंय म्हटल्यानंतर अमित शहांच्या चरणी घालील लोटांगण करून वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती। की तुमची सगळी आयुध काढलेत, आता कशी लढता बोला। बस तुझ्या आशीर्वादाचं आयुध आमच्याकडे साठी पुरेसे आहे। त्या आशीर्वादाच्या आयुधावरती आम्ही पराक्रमाची शर्त करून आता दिवाळी येते, महिषासूर मारल्याशिवाय राहत नाही हे आपण आपल्याला दाखवून द्यायचंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।